योगेश मधुकरराव देशमुख. 2001 मध्ये मी पुण्याला जॉब करायला गेलो होतो आणि तिथे 60 रुपये हजेरीने म्हणजे 60 रुपये पर डे असा मी जॉब चालू केला. 2001 ते 2025 पर्यंत मी जॉब केला. 2025ला जॉब सोडताना मी ॲज ए मॅनेजर म्हणून जॉब सोडला आणि तिथे जवळपास मला 15 लाखाचं पॅकेज होतं. जॉब सोडताना मी पूर्ण विचार केला होता की गावी काय करायचं आणि का करायचं. तर गावी यायच्या आधी मी 6 किलोमीटर नदीवरनं पाईपलाईन केली, विहिरीमध्ये पाणी सोडलं. आधी एक बोर घेतला होता, त्या बोरला पाणी नव्हतं, विहिरीला पाणी नव्हतं. आणि इथे आता आपण बघतोय शेजारी गहू आहे. तर आमच्या आजोबांनी सांगितलं की माझ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत या शेतामध्ये आपण कधी गहू घेतला नाही. परत आजपर्यंत आपण इथं कसलंही बागायती केलेलं नाही. आज आपण बघतोय की इथे जवळपास आमचं टोटल 8.5 एकर क्षेत्र आहे आणि 8.5 एकरासाठी सर्व बागायती झालेलं आहे. आज या ठिकाणी गहू आहे, त्याच्यानंतर वरच्या शेतामध्ये आंबा लागवड केलेली आहे. असे प्रत्येक ठिकाणी म्हणजे आम्ही अशी सुरुवात केल्यानंतर एक एक स्टेप आम्ही गाठलेली आहे. हे करत असताना काही गिरगाई घेतल्या, काही म्हशी घेतल्या. हे चालू असतानाच एक गुळाचा बिझनेस पण चालू केला. तर गुळाचा प्लॅन्ट पण चालू केलेला आहे. गुळाचा प्लॅन्ट आपण या हा जो गट आहे या गटाच्या या उत्तरेला आहे आणि दक्षिण साईडला आपला गुळाचा प्लॅन्ट आहे. तर दक्षिण साईडला गुळाचा प्लॅन्ट या साईड टाकला की त्या बाजूने आपल्या रस्त्याची सोय होती, म्हणून आपण त्या बाजूने टाकलं. आपण या शेतामध्ये 480 आंबा लागवड केलेली आहे आणि आंबा लागवड ही 10 बाय 10 फूट बाय 10 फूटनी लागवड केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आपण पेरू लागवड केलेली आहे. पेरू हे तैवान पेरू आहेत आणि हे झाडं लावून 2 वर्ष कंप्लीट झाली. 2 वर्षामध्ये बघा पेरूला आत्ता चांगला बहार आलेला आहे. आणि 200 झाडं पेरूची, 200 झाडं सीताफळाची. आपण याच्यामध्ये आंतरपीक म्हणून आंब्याच्या मध्ये सीताफळ आणि पेरू घेतलेले आहे आणि दुसरं आंतरपीक आपण गहू पण घेतो याच्यामध्ये. याच्यामध्ये गहू घेताना म्हणजे प्रत्येक वेळेस आपण जसं गव्हाला रेग्युलर पाणी लागतं तसं पाणी पण देतो. आणि एवढं सगळं असताना आत्ताही आंब्याला आपल्या बहार आलेला आहे, आंब्याला मोहर आलेला आहे. 2च वर्षामध्ये मोहर आला आंब्याला. 2च वर्षामध्ये मोहर आला. वाव, मस्त. आधी ह्या शेतामध्ये फक्त कुसळं असायची आणि आमच्या आजोबांचं स्वप्न होतं की त्यांना ते हयात असेपर्यंत त्यांना इथे सर्व बागायती करायचं होतं. आणि मी पण त्यांना शब्द दिला होता आजोबा आजींना की तुम्ही आहे तोपर्यंत मी इथं तुम्हाला पाणी आणून दाखवील. आणि आपण हे 6 किलोमीटर नदीवरनं पाणी इथं आणलेलं आहे. राहेरीवरून म्हणजे राहेरीला जी खडकपूर्णा नदी आहे तिथून तर पांगरी फाटा म्हणजे असं हे 6 किलोमीटर आहे. 6 किलोमीटर इथं नदीचं पाणी आलेलं आहे आणि नदीचं पाणी आपण विहिरीत सोडतो. विहिरीतून हे सगळीकडे आपण सर्क्युलेट करतो. तुम्ही सुरुवातीला म्हणजे जॉबला होते, पॅकेज पण चांगलं होतं तुम्हाला, वर्षाला म्हणजे 15 लाख पॅकेज मिळायचं तुम्हाला. तर हे सगळं म्हणजे करत असताना तुम्हाला असं म्हणजे कसं वाटलं की आपण आता शेती केली पाहिजे? नेमकं काय वाटलं तुम्हाला? जॉब हा ठराविक लेवल पर्यंत करायचा. जोपर्यंत आपल्याला भांडवलापुरते पैसे जमा होत नाही तोपर्यंत जॉब करायचा. कारण जॉब हा शेवटी नोकरी आहे. तुम्ही जन्माला नोकरदार म्हणून येणार असाल तर शेवटी तुमची पिढी किंवा तुमच्या समोरची पिढी ती सुद्धा नोकरदारच असणार. पण तुम्ही जर बिझनेस मध्ये उतरलात तर तुम्ही बिझनेस करू शकता. आता मी गुळाचं युनिट टाकलं, गाई घेतल्या, म्हशी घेतल्या, आंब्याची झाडं लावली, पेरूची झाडं, सीताफळाची झाडं. आधी खूप त्रास झाला. मागच्या वर्षी पाईपलाईन करायच्या आधी जवळपास मला 70 ते 75 टँकर पाणी त्यांना विकत घ्यावं लागलं. आणि त्याच्यावर मी ही मागच्या वर्षी झाडं जगवली. आणि यावर्षी तुम्ही आता बघताय की त्याचं फळ मला मिळालं. यावर्षी पेरूला पेरू पण आलेत आणि आंब्याला बहार पण आलेला आहे. आंब्याला म्हणजे 480 मधून जवळपास एक 30% आंब्यांना मोहर आलेला आहे आता. 30%. आणि याच्यामध्ये आंतरपीक आपण गहू पण घेतलाय. गहू हा म्हणजे पहिलं वर्ष आहे.
यावर्षी आपण या शेतामध्ये गहू घेतला. आजोबाच्या पिढीपासून हे पहिलं वर्ष आहे. आजोबांच्या आधीच्या पिढीपासून म्हणजे आजोबांना कळतं तेव्हापासून आजोबांनी सांगितलं की आतापर्यंत आम्ही इथं कधी गहू गहू घेतला पाहिला. नव्हता. आणि त्याच्या आधी पण एक पावसाचं पीक असायचं, म्हणजे पावसावर अवलंबून जे काही पीक असायचं तेवढंच असायचं. खरीपातली पिकं. हा, खरीपातले. त्याच्या नंतरचं कुठलंही पीक नसायचं. शाळू पेरला तर तो आपला कमरा एवढा शाळू व्हायचा, बाटोप व्हायचं, तेवढंच, बाकी काही नसायचं. आता इथं आंब्याची किती झाडं लागवड केलेली आहे, त्यानंतर सीताफळाची किती केलेली आहे? आंब्याची 480 झाडं आहेत. 480 आंब्याची. सीताफळाची 200 आणि पेरूची 200. पेरूची 200. पेरू हा तैवान पिंक आहे. आणि आंब्यामध्ये 450 केसर आणि 10 लंगडा, तोतापुरी आणि हापूस आहे. हापूसची किती लागवड केली? 10 झाडं लावली. 10 झाडं लागलेली आहे. आणि हे किती क्षेत्रावरती आहे? समजा आता हे झाड फळबाग लागवड किती क्षेत्रावरती फळबाग केलेली टोटल आहे? 1 एकर मध्ये आहे. 1 एकर मध्ये आपण 4 प्रकारचे पिकं घेतोय आता सध्या. हम्म. त्याच्यामध्ये आंबा आहे 10 बाय 10 ला, आणि त्याच्यामध्ये आंतरपीक आहे पेरूची 200 झाडं लावली. त्याच्यानंतर 200 झाडं ही सीताफळाची लावली, आणि मधल्या याच्यामध्ये आपण गहू पेरलेला आहे. सुरुवातीला म्हणजे तुम्ही जॉब करत होते, म्हणजे मोठ्या पदावरती होते, मोठ्या कंपनीमध्ये जॉबला होते, तर तो जॉब सोडल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही शेती करायला लागले त्यावेळेस तुम्हाला म्हणजे अडचणी येत गेल्या. जसं की तुम्ही सांगितलं की उन्हाळ्यामध्ये म्हणजे 2 वर्षापूर्वी किंवा 1 वर्षापूर्वी तुम्ही टँकरनी झाडांना पाणी दिलं. तर मग हे सगळ्या समस्या येत असताना तुम्हाला असं कधी वाटलं का की आपण जॉबच करायला पाहिजे होता, शेती करत असताना आता खूपच समस्या येत आहे, हे जमणार नाही, हे होणार नाही, असं काही वाटलं का? माझं पहिल्यापासून असं ठरलेलं असायचं, म्हणजे मी ठरवलं ते करतो. वाव, छान. कारण मी पूर्ण आधी प्लॅन केला जॉब सोडायच्या आधी. जॉब सोडायच्या आधी झाडं लावली. त्याच्यानंतर म्हणजे झाडं लावायच्या आधी मी बोर घेतला होता. बोर घेतल्यानंतर विहीर घेतली. विहिरीला बऱ्यापैकी पाणी लागलं. पण ज्यावेळेस उन्हाळा आला त्यावेळेस जाणवलं की पाणी कमी पडतंय, आणि पाणी कमी पडलं तर जवळपास 70 ते 75 टँकर आपल्याला मागच्या वर्षी विकत घ्यावं लागले. पण त्याच्यानंतर मी ठरवलं की आता आपल्याला पाईपलाईन शिवाय पर्याय नाही, नदीवरनं पाईपलाईन घ्यावं लागतं. 75 टँकरची कॉस्ट किती होती मग त्यावेळेस? एक टँकर काही टँकर 1000 रुपयाला मिळायचे, तर काही टँकर 1500 रुपयाला मिळायचे. म्हणजे जवळपास 1 लाखापर्यंत, 1 ते 1.25 लाखापर्यंत गेले. आणि त्यावेळेस म्हणजे ठरवलं होतं की काही जरी झालं तरी आपल्याला ही झाडं जगवायची, त्यांना म्हणजे सुकू द्यायचं नाही किंवा वाळू द्यायचं नाही, असं ठरवलं होतं. आणि ती आपण जगवली. 10% टोटल मध्ये गेली झाडं, पण बाकीची जी आहेत आता ती एकदम व्यवस्थित आहे. म्हणजे आता पेरूला पण बहार चांगला आलेला आहे. त्याच्यानंतर गहू पण चांगला आलेला आहे. आणि हे सगळं आता जे नदीवरनं पाईपलाईन केली त्याच्यामुळेच हे शक्य झालं, नाहीतर शक्य नाही. जॉब सोडताना पण ज्यावेळेस मला पॅकेज होतं 15 लाखाचं, तर सोडताना सगळ्यांनी मला सांगितलं की जॉब सोडून डायरेक्ट हे नको करू, कारण तू मॅनेजर आहे आणि पोस्ट चांगली आहे, तर एवढा पैसा तुला इथं मिळणार नाही. निश्चित मला एवढा पैसा लगेच मिळणार नाही, पण मला माहिती आहे की पुढच्या 1 ते 2 वर्षानंतर मला तिकडच्या पेक्षा जास्त इथं पैसे मिळतील. कारण आपण प्लॅनिंग करायचं असतं, प्लॅनिंग प्रमाणे होतंय. आता जवळपास इथं आपण 2.5 एकर गहू लावलेला आहे, म्हणजे गहू पेरलेला आहे यावर्षी. तर गहू 2.5 एकर मध्ये जवळपास ऍव्हरेज जर पकडलं एक, असं मला वाटतं पुढच्या वर्षी आंब्याचा बहार आला, 1 महिन्याची सॅलरी निघेल. गाई म्हशीचं आहे, गाईचं 1 महिन्याची सॅलरी काढेल, म्हशी 1 महिन्याची सॅलरी काढेल, असे 5 महिन्याची तर माझी सॅलरी इथं निघते. बाकीचं जे आहे, माझा गुळाचा प्लांट आहे, आणि गुळ हा टोटल ऑर्गॅनिक आहे. मा कामाक्षा गुळ उद्योग आपण या नावाने गुराळ चालू केलेला आहे. त्याची आपण लॅब टेस्ट केलेली नाशिकला, आणि नाशिकला लॅब टेस्ट केल्यानंतर आपला गुळच नाही तर आपला ऊस आपण ऑर्गॅनिक मध्ये आलेला आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस सॅम्पल दिलं गुळाचं, तर त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व टॉक्सिन फ्री म्हणजे विषमुक्त आलेलं आहे. आणि आपण याचं मार्केटिंग हे पुण्याला करतो. म्हणजे आपल्यासाठी जे काय मार्केट आहे ते पुणे आणि मुंबई आहे. इथं पण गावाच्या म्हणजे आपल्या पंचकृषीमध्ये पण आपण लोकांना जागृत करतो की बाबा आपण सेंद्रियच
पिकवायला पाहिजे आणि सेंद्रियच खायला पाहिजे. जे सेंद्रिय पिकलेलं आहे तेच खायला पाहिजे. म्हणून आपण लोकांना हे करतोय. आत्ताही आपण याच्यामध्ये आंब्याला किंवा गव्हाला यांना सगळ्यांना आपण सेंद्रिय खत देतोय. जी काय गुराची राख निघती ती राख आणि शेणखत म्हणजे हे कुठलंही सध्या वापरतोय. म्हणजे कुठलंही केमिकल तुम्ही शेतीमध्ये वापरत केमिकल नाही. आपण वापरत नाही. वा, छान. आणि ऊसाला पण आपण मागच्या वर्षी सर्व शेणखतच टाकलं होतं आणि त्याच्यामुळे आपला सर्वच्या सर्व गुळ आत्ता ऑर्गॅनिकमध्ये आलेला आहे. म्हणजे आपले जे काही रिपोर्ट आहेत ते सगळे टॉक्सिन फ्री आहेत, विषमुक्त आहेत. दुसरी गोष्ट आपण आपल्या जे काही पॅकेजिंग आहे पॅकेजिंगवर आपण जे गुळाचं पॅकेजिंग आहे त्याच्यावर आपण QR कोड दिलेला आहे. QR कोड यासाठी दिलाय की कुणीही तो QR कोड स्कॅन केल्यानंतर सर्वच्या सर्व रिपोर्ट आपला डाउनलोड होतो. त्याच्यामध्ये किती पर्सेंटेजमध्ये मात्रा आहे सगळ्या त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. लगेच क्लिअर होऊन लगेच क्लिअर होतं. म्हणजे बाकीच्या लोकांसारखं नाही की आम्ही म्हणजे गावरान गुळ देतो किंवा ऑर्गॅनिक देतो असं म्हणत नाही. आम्ही डायरेक्ट प्रूफ देतो असं आहे. आणि जर समजा काही शेतकऱ्यांना किंवा काही दादांना तुमचं समजा गुळ वगैरे पाहिजे असेल सेंद्रिय वगैरे तर त्याचा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सांगू शकता का? कॉन्टॅक्ट नंबर आहे माझा, सांगा ना. 9763 70 72 55 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. आणि प्रत्येक पॅकेजिंगवर हा माझा नंबर आहे. आपल्याला इथं पांगरी फाट्यावर पण गुळ मिळतो आणि रायरीच्या बस स्टँडवर तिथे पण गुळ मिळतो. दोन्ही ठिकाणी गुळ अवेलेबल असतो. आणि आता आपल्या शेतामध्ये जसं की आंब्याचं पीक म्हणजे फळबाग लागवड केलेली आहे, त्याबरोबर पेरू असतील, त्याचबरोबर सीताफळ असतील, हे पूर्ण फळबाग ही आपली सेंद्रिय आहे. वाव, छान. तर आपण पुढचं पाऊल ते जाणून घेऊया की आपण पुढचं पाऊल तुम्ही म्हणजे काय म्हणता येईल गीर गाय पालन केलेलं आहे, त्याचबरोबर म्हैस पालन केलेलं आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आणि त्यानंतर आपण आपला जो गुळाचा प्लांट आहे त्याकडे आपण वळूया. सुरुवातीला 2 गीर गाई आणल्या होत्या मी. त्याच्यानंतर 2 गीर गाईच्या नंतर 2 म्हशी घेतल्या. त्यामध्ये एक वेगवेगळ्या जातीच्या म्हशी घेतल्या, एक पंढरपुरी आणि एक मुरा जातीची म्हैस घेतली. आणि नंतर मग गीर गाई वाढवत मागच्या 2 वर्षामध्ये लहान मोठ्या गीर गाई माझ्याकडे आत्ता 18 आहेत. आणि म्हशी पण वाढवल्या, तर म्हशी पण आत्ता जवळपास लहान मोठ्या 20पर्यंत आहेत. आणि यांच्या चाऱ्याच्या नियोजनासाठी आपण गुऱ्हाळ चालू केलं. आणि गुऱ्हाळ यासाठी चालू केलं की जेणेकरून जेवढा आपण ऊस तोडू तेवढे आपल्याला वाढे मिळतील आणि त्या वाढ्यांवर पण आपण त्यांच्या चाऱ्याचं नियोजन करू शकतो. ह्या मुर्रा म्हशी तुम्ही म्हणजे कुठून खरेदी केलेलं आहे, मार्केटमधून की शेतकऱ्याकडून? आधीची जी मुर्रा म्हैस होती ती आपण व्यापाऱ्याकडनं घेतली होती देवदराच्याला. पंढरपुरी ही जालन्यावरून आणली होती आधीची. आणि नंतरच्या ज्या 2 पंढरपुरी आणि बाकीच्या मुर्रा म्हशी आहेत त्या सर्व आपण सोलापूरवरनं एकच गोठा विकत घेतला होता. सोलापूरवरून एका गोठ्यावरच्या सगळ्या म्हशी खरेदी केल्या. हा आपण गुळाचा प्लांट बघत आहोत. याच्यामध्ये 1000 किलोचं आपलं आदान असतं आणि आपण सर्वच्या सर्व गुळ हा ऑर्गॅनिक बनवतो. आणि गुळामध्ये आपण अशा वड्या पण बनवतो. अशा वड्या आणि काही गुळाच्या ढेप पण असतात. 1 किलो अर्धा किलोच्या ढेप असतात. ही 10 ग्रॅमची वडी आहे. तर हा गुळ आपण पूर्णच्या पूर्ण ऑर्गॅनिक बनवतो. त्याच्यामध्ये कसलंही केमिकल वापरत नाही, बनवताना पण नाही आणि ऊसाला पण आपण रासायनिकच दिलेलं नाही. त्याच्यामध्ये पूर्णपणे शेणखत वापरलेलं आहे. आणि आता पुण्याची पण ऑर्डर आलेली तुम्हाला? आत्ता म्हणजे मी जॉबलाच पुण्याला होतो, त्याच्यामुळं ज्यावेळेस आपण गुऱ्हाळ टाकलं त्यावेळेस मी पुण्याच्या मार्केटचा पूर्ण अभ्यास केला. म्हणजे पूर्ण अभ्यास केल्यानंतरच मी गुळ तिथं कसा विकला जाईल, काय विकला जाईल, काय रेट मिळेल हे सर्व अभ्यास केला. आणि म्हणजे ऑर्गॅनिककडे वळायचं कारण आज प्रत्येक घरामध्ये एका माणसाला डायबिटीज आहे, बीपीचा त्रास आहे, प्रत्येक गावामध्ये 4-5 कॅन्सरचे पेशंट आहेत. तर हे कशामुळे होतं तर आपण जे आता रासायनिक खत वापरलेलं अन्न खातो त्याचा अति वापर केल्यामुळे आणि त्याच्यामुळे आपल्याला हे जे आता रोगराई आहे त्याच्यामुळे वाढलेली आहे. तर आपण जर पौष्टिक अन्न खाल्लं तर हे रासायनिक
खतापासून जे अन्न आपण बनवतो ते खायचं नाही. तर खायचं नाही म्हणल्यानंतर मग आपण हा गुळ पूर्ण ऑर्गॅनिक बनवलाय. याच्यामध्ये कसलंही केमिकल नाही. आणि हे आपण पुण्याच्या मार्केटमध्ये सेल करतोय. आता आजूबाजूला आपल्या पंचकृषीमध्ये पण देतोय. तर तुम्ही छान प्रकारे तुमच्या फार्मची माहिती दिली. जसं की सुरुवातीला म्हणजे या शेतामध्ये पाणी नव्हतं, मग तुम्ही 6 किलोमीटरवरून पाणी आणलं, विहीर खोदलेली होती पण तिला पाणी नव्हतं, म्हणजे नदीचं पाणी आणून तुम्ही विहिरीमध्ये सोडलं. त्यानंतर एक काळ तर असा सांगितला तुम्ही की जसं की उन्हाळ्यामध्ये म्हणजे फळबाग लागवड केली होती, त्यांना पाणी नव्हतं तर टँकरनं पाणी तुम्ही दिलं. म्हणजे एवढे संकट येऊन सुद्धा तुम्ही म्हणजे शेती सोडली नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एवढं मोठं पॅकेज असताना तुम्ही शेतीकडे वळले आणि एवढे संकट येऊन सुद्धा तुम्ही अजून शेती करताय. म्हणजे आता हळूहळू तुम्ही म्हणजे फायद्याकडे चाललाय, म्हणजे तुम्हाला प्रॉफिट होत चाललेला आहे, तो विषय वेगळा. पण सुरुवातीला एवढे संकट येऊन सुद्धा तुम्ही म्हणजे करत राहिलात. खरंच ही एक मोठी गोष्ट आहे. आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.